महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। कारण शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्याची ही तारीख जाहीर झालेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेतील बदलामुळे निर्माण झालेला संभ्रम आता दूर करत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता नक्कीच कृषी विभागाने स्पष्ट सांगितले आहे की टाकण्यात येणार आहे। आता शेतकऱ्यांसाठी परत दिलासादायक बातमी जर बघितली तर महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या एकाच प्रश्नाची वाट बघत आहे की शेतकऱ्यांचा जो 8वा हप्ता आहे तो केव्हा जमा होणार। आता शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यात काही कठोर बदल सुद्धा केले होते। या प्रक्रियेत देशभरातील लाखो शेतकऱ्यांची नावे तात्पुरती वगळण्यात आली होती। महाराष्ट्रातील अनेक शेतकरी यामध्ये अडकले। आता नमो शेतकरी योजनेचा लाभ पीएम किसानशी जोडलेला असल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण होणे स्वाभाविक होते। शेतकरी मित्रांनो, पण कृषी विभागांचे स्पष्ट निर्णय काय आहेत ते बघूया। या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे। पात्र असलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्त्यापासून आम्ही वंचित ठेवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले। त्यानंतर काही तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पडताळणी किंवा इतर कारणामुळे पीएम किसानच्या यादीतून जे शेतकरी वगळले गेले होते, आता त्यांना सुद्धा हा नमो शेतकरीचा हप्ता 8वा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे। आता सर्व शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की 8वा हप्ता आपल्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार। तर अधिकृत तारीख अद्यापही जाहीर झालेली नाही, तरी विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 8वा हप्ता येण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, की हा जो 8वा हप्ता आहे यासाठी 2000 रुपयांचा निधी हा थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात। ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये वितरित केली जाते। तर पीएम किसान योजनेतून मिळणाऱ्या 6000 रुपयांसह शेतकऱ्यांना एकूण वर्षाला 12000 रुपये दिले जातात। शेतकरी मित्रांनो, आता काही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना सुद्धा आहे की कृषी विभागाने शेतकऱ्यांना आपली कागदपत्रे, आधार कार्ड, बँक खाते आणि जमीन कागदपत्रे अद्यापही ठेवणे आवाहन केलेले आहेत। कोणतीही अडचण असल्यास तालुका कृषी कार्यालय किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा सल्ला सुद्धा हे कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरणार असून पात्र शेतकऱ्यांना लाभ नक्की मिळणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे। आणि जो नमो शेतकरीचा 8वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच म्हणजे येणाऱ्या 3 ते 4 दिवसात हा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये। फक्त जे आपले कागदपत्रे आहे ते व्यवस्थित ठेवावे। त्यानंतर आपल्या नावामध्ये स्पेलिंग चुकीचे आहे का किंवा ई-केवायसी मध्ये प्रॉब्लेम आहे का किंवा तुमच्याजवळ फार्मर आयडी नसेल तर फार्मर आयडी काढून घ्या, तेव्हाच तुम्हाला या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा लाभ मिळणार। यापासून तुम्ही वंचित राहणार नाही। शेतकरी मित्रांनो, आणि महाराष्ट्रातील 90,41,000 शेतकरी नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।